नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 5 एप्रिल 2026 रविवार रोजी हिंदू नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. चैत्र महिन्यातील ही कृष्ण पक्षातील चतुर्थी विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारी ही चतुर्थी धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे व्रत आणि काही उपाय आपण श्रद्धेने या दिवशी केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल. नवीन वर्षातील ही पहिली संकष्टी तुमच्यासाठी विघ्नहर्ता ठरेल. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशांची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते. आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते. श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकट दूर होतात. श्री गणेशांना संकट तारणारा असंही म्हणतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. निशा कालावधीत सुरू होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 5 एप्रिल रोजी केले जाणार आहे. उद्या आलेली ही संकष्टी चतुर्थी 2026 मधील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. उद्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा करण्याबरोबरच आईने आपल्या मुलांसाठी दुर्वांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. दुर्वांसोबतच 2 महत्त्वाच्या वस्तू देखील श्री गणेशांना अर्पण करायच्या आहेत. या उपायाने मुलांना असलेले सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर उद्याच्या दिवशी हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे. आईची जर अडचण असेल तर अशा वेळेस वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील, मुली असतील तर प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. त्याचबरोबर तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नसतील, हॉस्टेलला बाहेरगावी शिकायला असतील तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. फक्त जर तुम्हाला सूतक पडलेला असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला चुकूनही करायचा नाही. इतर चतुर्थीप्रमाणे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास पकडायचा आहे. आई वडील दोघांनी पकडला तर खूपच छान, पण दोघांपैकी एकाने तरी आपल्या मुलांसाठी उद्याचं चतुर्थीचं व्रत करावं. कारण ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे. जी लोक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्यांचं म्हणजे उपवासचं व्रत सुरूच असणार आहे. पण जर तुम्ही अजूनही चतुर्थीचा उपवास करत नसाल तर ही वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे. इथूनही तुम्ही सुरू करू शकता किंवा मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीपासून तुम्हाला सुरुवात करता येईल. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही. सेवा उपासना तुम्ही उपवासाशिवाय सुद्धा करू शकता. कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तरी सुद्धा ती भगवंतापर्यंत पोहोचत असते. पण काही चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे ते मिळत नाही. जसं दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही. अगदी त्याच प्रकारे संकष्टीच्या दिवशी गणपतींची पंचोपचारे पूजा करत असताना पुढील चुका आवर्जून टाळाव्यात, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. रोजची देवपूजामध्ये आपण सर्व देवांना अंघोळ घालतो. देवांना अंघोळ घालण्यामध्ये सर्वात पहिला मान हा गणपतींचा असतो. गणपतींच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा केली जात नाही. उद्या तर संकष्टी चतुर्थी आहे, तर उद्या सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपतींवरती अथर्वशीर्षाचं पठण करत जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता आणि त्यानंतर अथर्वशीर्षाचे पठण करू शकता. असं केलं तरीही चालेल. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातला, त्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून तुम्हाला स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पा हे असे पुरुष दैवत आहेत ज्यांना तुम्ही ओलं कुंकू अर्पण करू शकता, वाहू शकता. कारण दुसऱ्या पुरुष देवतांना कुंकू हे चालत नाही. चंदन किंवा अष्टगंधच तुम्ही लावू शकता. पण गणपती बाप्पांना थोडंसं कुंकू ओलं करून त्यानंतर अखंड अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायच्या असतात. तुटलेल्या अक्षता अर्पण केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा नाराज होतात.
कारण त्यांना त्या अक्षता देखील तितक्याच प्रिय आहेत. आपल्या प्रत्येक पूजेमध्ये अक्षत म्हणजे तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते श्री गणेशांच्या पूजेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो. अनेक वेळा मनोभावे पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित फळ मिळत नाही, त्याला कारण म्हणजे तांदूळ होय. ज्यावेळेस आपण तांदूळ फुटलेले किंवा तुटलेले असे वापरतो त्यावेळेस ते अशुभ मानले जातात आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत. म्हणून या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्या घरावरती राहील, आपल्या कुटुंबावरती राहील, आपल्या मुलाबाळांचे कल्याण होईल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरी व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर होतील, आपल्या घरावरती आणि कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे, ज्यामध्ये पांढरी वस्त्रमाळ, त्यानंतर जानवं या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत. लाल रंगाचं जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये आपण दूध 2 महत्त्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत, त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत. कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य असतं आणि तिथे केलेली कुठलीही सेवा तुम्हाला लवकर फळ देते. म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळच्या असलेल्या गणपतींच्या मंदिरात जाऊन करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत. दुर्वांशिवाय गणपतींची पूजा अपूर्ण मानली जाते. श्री गणेशांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते. तसं तर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण फुलं, अष्टगंध, गुलाल, इतर पाने, फुले, विविध स्वरूपाचे साहित्य वापरत असतो. पण या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा ह्या गणपतींना जास्त आवडतात. त्यामुळे ज्यावेळेस मनोभावे तुम्ही गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करतात त्यावेळेस गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात. त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात. कालच्या म्हणजे जुन्या किंवा शिळा झालेल्या दुर्वा कधीही अर्पण करू नयेत. तर आपण हा उपाय आता संकष्टीच्या दिवशी करणार आहोत. हा उपाय आई वडील दोघांपैकी एकाने केला तरी सुद्धा चालेल किंवा मुलाने स्वतःसाठी केला तरीही चालेल. आता मुलं आपल्याजवळ असतीलच असं नाही. मुलं शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेलवर राहत असतील आणि त्यांच्या त्या करिअरमध्ये यश प्राप्ती मिळावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर या उपायासाठी आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या दुर्वांसोबत अजून 2 महत्त्वाची वस्तू जसं की एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 21 शमीची पत्र सुद्धा लागणार आहेत. आता शमीपत्र म्हणजे काय? तर शमीपत्र म्हणजेच मराठीमध्ये त्याला सौंदळ असं म्हणतात. तर तुम्ही ही पानं आणायची आहेत आणि एका देठाला सौंदळची भरपूर पानं असतात. तर अशी तुम्हाला 21 देठं घ्यायची आहे ज्याला ती पानं असतात. आता जसं की आपण एक दुर्वा घेतो त्याला 3 पानं असतात, तर 21 दुर्वा घेतो त्यावेळेस ती एक जुडी तयार होते. अगदी त्याच प्रकारे अशीच आपल्याला शमीपत्रांची 21 जुडी तयार करायच्या आहेत आणि 21 दुर्वा, 21 शमीपत्राची जोडी आणि एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल घेऊन आपल्याला जवळच असलेल्या गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. आता हा उपाय करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सोबत घेऊ शकता. जर मुलं सोबत राहत नसतील तर उद्याचा दिवस हा रविवारचा आहे, त्यामुळे मुलं शक्यतोवर घरीच असतील. मुलं जर जवळ राहत असतील तर तुम्ही स्वतः जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. पण जर मुलं तुमच्यासोबत नसतील तर मग तुम्ही हा उपाय स्वतः केला तरी सुद्धा चालेल. आता मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं त्यांची इच्छा नसताना येत नाहीत तर अशा वेळेस आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर 21 दुर्वा, 21 शमीपत्रांची जुडी आणि एक लाल रंगाचं फूल हे सर्व साहित्य घेऊन गणपतींच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून ह्या सर्व वस्तू हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या मुलांनी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकाने केला तरीही चालेल. त्यामुळे हे सर्व साहित्य जे आहे ज्यामध्ये 21 दुर्वा आहेत, 21 शमीपत्र आणि एक लाल जास्वंदाचं फूल अभिमंत्रित होईल. त्यानंतर ज्यावेळेस तुमची मनोकामना बोलून तुम्ही हे सर्व साहित्य म्हणजेच दुर्वा, शमीपत्र, लाल जास्वंदाचं फूल हे तुम्हाला गणपती बाप्पांना अतिशय मनोभावे शुद्ध अंतःकरणाने अर्पण करायचं आहे. कुठलीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनामध्ये असेल तर ती सेवा पूर्ण होतेच, ती तुमची इच्छा पूर्ण होतेच. पण तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असायला हवी आणि तेवढा विश्वास तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा. तर
हा उपाय कधी करायचा आहे? जर तुम्हाला असं वाटलं, की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करू शकता, तर तुमच्या घराच्या जवळपास असलेल्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. मुलांचं जोपर्यंत करिअर सेट होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होत नाही, तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. पण प्रत्येक वेळी हा उपाय करणं जर शक्य नसेल, तर तुम्ही इच्छित कार्यासाठी हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं, की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ही सेवा बंद करू शकता. घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांची करणार आहोत, ती सुरूच राहणार आहे. पण इच्छित कार्यासाठी आपण जी संकल्पयुक्त किंवा ही जी सेवा करणार आहोत, ती आपल्याला इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच थांबवता सुद्धा येऊ शकते. असं म्हणतात ना, कुठलीही गोष्ट जर सातत्याने पूर्ण विश्वासाने केली, तर ती तुम्हाला अनुभूती देतेच. अगदी त्याच प्रकारे हा उपाय आहे. तुम्ही हा सातत्याने प्रत्येक चतुर्थीला उपाय केलात, मनोभावे केलात आणि त्यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्या. त्यामुळे या उपायाची अनुभूती तुम्हाला येणारच. फक्त काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत. जसं दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं, की दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना सेवन केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नैवेद्याच्या स्वरूपात त्यांना त्या अर्पण करायच्या असतात. बरेच जण त्यांच्या चरणाजवळ अर्पण करतात, पण ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. दुर्वा त्यांना तुम्हाला त्यांच्या पोटाजवळ ठेवायच्या आहेत, ज्यामुळे नैवेद्य त्यांना अर्पण केल्यासारखा होईल. आणि दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्यावेळेस दुर्वा मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करतात, त्यावेळेस ते लवकर प्रसन्न होतात, तुमच्या इच्छा पूर्ण करतात. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आणि दुर्वांसोबतच घरून जाताना तुम्ही गणपती बाप्पांसाठी मोदक किंवा बुंदीचे लाडू किंवा पेढे नैवेद्यासाठी नेऊ शकता. हा नैवेद्य तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे, ज्यामध्ये 11 मोदक, 11 पेढे किंवा 11 बुंदीचे लाडू मंदिरातच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत. किंवा तुम्ही तो नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर लोकांमध्ये वाटप करू शकता. तर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत, त्यांना इच्छित कार्यामध्ये यश मिळावं, त्यांना नोकरी संदर्भातील काही प्रश्न असतील तर ते मार्गी लागावेत, यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या कल्याणासाठी हा 21 दुर्वांचा उपाय आवर्जून करावा. यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर चला, याबरोबरच आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.